आपण केलेले इन्स्टॉलेशन बरोबर आहे की नाही हे बघण्यासाठी आपल्याला टेस्ट करायला लागतं. आता टेस्टिंगसाठी ESP32 बोर्ड आपल्या कम्प्युटरला कनेक्ट करायचा. त्याच्यानंतर Arduino IDE ओपन करायचा. टूलमध्ये जाऊन बोर्ड मेनूमध्ये आपल्याला आपला ESP32 बोर्ड सिलेक्ट करायचा आणि कॉम्पोर्ट सिलेक्ट करायचा. आता आपला कॉम्पोर्ट सिलेक्ट केल्यानंतर पुढची स्टेप आहे आपल्याला फाईल एक्झाम्पल आणि एक्झाम्पलमध्ये वायफाय ESP32 मध्ये जाऊन वायफाय स्कॅन हा प्रोग्राम ओपन करायचा. वायफाय स्कॅनचं न्यू स्केच ओपन होईल. आता हे ओपन झालेले स्केच आपल्याला रन करायला लागेल. त्याच्यासाठी आपल्याला आधी कंपाईल करायला लागेल. तर अपलोड बटन प्रेस करायचं. पूर्ण कंपायलेशन झाल्यानंतर आपल्याला मेसेज येईल की डन अपलोडिंग. अपलोड झाल्यानंतर आपल्याला सिरियल मॉनिटरवर बॉड रेट सेट करायला लागेल 115200 आणि ESP32 बोर्डवर एनेबल जो बटन आहे तो प्रेस केल्यानंतर आपल्याला तिथे नेटवर्क अवेलेबल होईल. ट्रबल शूटिंगच्या काही टिप्स बघूया. सपोज आपण ESP32 कनेक्ट केलं पण अनेबल फेल झालं, कनेक्शन होत नसेल. आपण बोर्डचं नाव बरोबर दिलंय, कॉम्पोर्ट पण बरोबर केलंय पण तरी होत नाहीये. तर बघूया काय करायचं. समजा आपल्याला कॉम पोर्ट नॉट फाउंड किंवा नॉट अवेलेबल ही जर एरर आली त्याची दोन कारण असू शकतात. एक तर USB ड्रायव्हर मिसिंग असेल किंवा USB केबल बरोबर कनेक्ट नसेल किंवा त्यात काहीतरी फॉल्ट असेल. USB ड्रायव्हर जर मिसिंग असेल तर ते आपल्याला इन्स्टॉल करायला लागेल. गुगल सर्चवर जाऊन आपल्याला ड्रायव्हर सर्च करायला लागेल आणि मग तो इन्स्टॉल करायला लागेल. आता इन्स्टॉल केला ड्रायव्हर पण तरी जर प्रॉब्लेम असेल तर आपल्या केबलमध्ये प्रॉब्लेम आहे. केबल आपल्याला नीट कम्युनिकेट करत नाहीये. चेंज केली केबल तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो.